महाराष्ट्र ऑनलाईन. नमस्कार, मी सहदेव जाधव. काल पारनेर तहसीलदार यांनी ज्या पद्धतीनं वाळू तस्करांवर कारवाईची नोटीस काढलेली आहे, 129 प्रमाणे ही नोटीस काढलेली आहे. या नोटिशीला जे वाळू तस्कर आहेत 17 वाळू तस्करांवर या ठिकाणी नोटीस काढण्यात आलेली आहे आणि याला संदर्भ दिलेला आहे सहदेव जाधव म्हणजे माझा, की यांच्या अर्जाला उत्तर म्हणून यांची तक्रार म्हणून, म्हणजे मी तक्रारदार आहे आणि मी तक्रारदार म्हणून यांनी या ठिकाणी ह्या 17 जणांना नोटीस काढलेली आहे. खुलासा द्यायचं कारण फक्त एवढंच आहे की हे 17 लोक जे आहेत यातील तुरळक लोक वगळता 1, 2, 3 हे लोक वगळता बाकी लोकांना मी ओळखत नाही. त्यातच मी 100% तहसीलदार पारनेर यांना काही वाळू तस्करांची त्या ठिकाणी बातमीच्या आधारानं त्या ठिकाणी माहिती दिली होती. तहसीलदार साहेब मॅडम जे आहेत त्यांना मी याबद्दल व्हॉट्सअपद्वारे मेसेज केला होता. ज्या पद्धतीनं वाळू तस्करी मुळा नदीवर चालती ते मी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न व्हिडिओद्वारे केला होता, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्या व्हिडिओला किंवा त्या मेसेजला कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही. थेट त्यांनी कारवाई केलेली आहे. परंतु कारवाई करत असताना मी ज्या लोकांचे व्हिडिओ पाठवले, ज्या मशीनचा व्हिडिओ पाठवला, ज्या वाळू तस्करांबद्दल तक्रार केली त्यांच्याबद्दल त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. परंतु जे मला हे वाळू तस्करच माहीत नाही, ज्यांच्यापासून मी अनभिज्ञ आहे, अशा लोकांची नावं त्या ठिकाणी माननीय पारनेर तहसीलदार मॅडम यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. नेमके कारण मला समजलेलं नाही आणि विशेष म्हणजे ही नोटीस देत असताना माझं नाव या ठिकाणी गुप्त ठेवणं गरजेचं होतं. परंतु मॅडमनी प्रत्येक वाळू तस्कराला जी नोटीस पाठवलेली आहे या नोटिशीमध्ये माझं नाव त्या ठिकाणी त्यांनी जाहीरद्वारे म्हणजे जाहीर पत्राद्वारे नोटिशीद्वारे त्या ठिकाणी माझं नाव जाहीर करत डिस्क्लोज करत त्या ठिकाणी ते जे वाळू तस्कर आहे त्यांना नोटीस काढलेली आहे. या वाळू तस्करांचा रोष माझ्यावर आहे. मी बातमीद्वारे हेच सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता की मॅडम मला जीवे मारण्याचा धमक्या येत आहेत, वाळू तस्कर मला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. काही विविध लोक आहेत जे अवैध धंदे करत आहेत, हे लोक मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत, मला रस्त्यात अडवत आहेत, माझे हातपाय तोडण्याचा प्रयत्न करत आहे, धमकी देत आहेत. तर यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. तर मॅडमने माझं नाव डिस्क्लोज करून अजून मला त्या ठिकाणी त्या वाळू तस्करांचा रोष जो आहे तो माझ्यावर ओढवलेला आहे. मला अनेक वाळू तस्करांचे मेसेज आले, फोन आले, माझ्याविषयी माहिती घेण्यात आली. माझ्या काही वाळू तस्कर जे आहेत त्यांनी म्हणजे मला प्रेमाने त्यांनी फोन केले का साहेब आमचा काय दोष आहे, आम्ही वाळू तस्करी जी आहे काही दिवसांपासून बंद केलेली आहे, तरीही आमचं नाव का आलं, हे मला तुम्ही आमच्याबद्दल का तक्रार केली, अशा पद्धतीचे मेसेज आले. तर 2 दिवसापासून माझ्या घरापाशी कुणीतरी रेकी करत असतानाही मला आढळून येत आहे. काही दिवसांपासून माझ्या घराची रेकी करण्यात येत आहे. त्यातच काल काढलेल्या मॅडमच्या नोटिशीनं अजून माझ्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. माझ्या जीवितास त्याचबरोबर माझ्या कुटुंबावर या ठिकाणी भीतीचं सावट पसरलेलं आहे. भीती त्या ठिकाणी माझ्या कुटुंबाला वाटत आहे. त्यामुळं माननीय तहसीलदार पारनेर यांना माझी विनंती आहे, आपण कोणत्या आधाराने किंवा कोणत्या नियमानं माझं नाव डिस्क्लोज केलं. मी तर त्या जे 17 नावं तुम्ही टाकले त्यांच्याबद्दल एक शब्दही तक्रार केलेली नाही, तरीही आपण त्या 17 जणांचे नावं टाकून त्या ठिकाणी माझ्या नावाचा उल्लेख करत तुम्ही त्यांना नोटीस काढली आहे. याचा मी आपणाकडून जाहीर निषेध आपला या ठिकाणी माझ्या माध्यमातून करतो. आपण एक रोष माझ्या मनात आपण जो रोष माझा जो रोष तुम्हाला जो आहे तो रोष तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं व्यक्त केला आहे असा माझा थेट आरोप तुमच्याबद्दल आहे. तरी माझी विनंती आहे मॅडम, आता माझ्या जीवितास भविष्यात जर माझ्या जीवितास काही धोका झाला किंवा माझ्या परिवाराला काही धोका झाला तर याला जबाबदार फक्त तुम्ही असाल. महाराष्ट्र ऑनलाईन.